कोणत्या टीम साठी आहे? साई माऊली संघाला, श्री साई माऊली संघाला 2 धावांची पेनल्टी असेल तर 2 धावा त्यांच्या मायनस करून ठेवायच्या. दरम्यान आपण पाहतो या ठिकाणी या अगोदर आपण समालोचना ऐकत होतात आपल्या या एसटी पडा नगरीमधीलच एक बुलंद आवाज आता नवनिर्वाचित या ठिकाणी आपण पाहिलं नवीन पासून सुरुवात केलेली आहे आणि चांगली सुरुवात म्हणावी लागेल. भावेश इंदोरकरची चांगला प्रयत्न आहे. या प्रयत्नाला निश्चितच कंटिन्यू करत गेले, कंटिन्यू त्यांना यांनी सराव केला तर नक्कीच एक चांगला समालोचक आपल्या अर्नाळा नगरीमधील बनू शकतो. या स्पर्धेमार्फत खरोखर आभार असतील भावेशजींचे. चला, साईच्या पुरती आपलं एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. चला, श्रेयस गोलंदाजी मार्गवरती आहे. आपण पाहतोय क्वालिफायर 1 चा मुकाबला या ठिकाणी जी गटातला. नाही, 13वी टीम येईल. 13वी ही होईल. आता 14वी टीम त्यांच्यामध्ये होईल. ते याच्यामध्ये जो हरेल आणि तो त्यांच्याकडून लागेल तो. चला, अनिकेत मुळे आणि सोबतीला तेजस कट केलाय. डिक्लेअर झोनच्या इकडे चेंडू अडवला गेलेला आहे. एक धाव कंप्लीट केला गेलाय. एका धावाने धावसंघ पुढे सरकते. तेजस आणि अनिकेत ही जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे श्री साई माऊली संघाची. दरम्यान साईच्या वरती संघाचा गोलंदाज आपण पाहायला गेला श्रेयस आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्ची पडतोय आणि चांगलं षटक या ठिकाणी संपन्न करत असताना पुढचे चेंडू निश्चित तेजस करता चेंडू असेल हा चौथा. ड्राईव्ह केलाय कवरच्या क्षेत्रामध्ये. खराब क्षेत्ररक्षण मयूर आणि उमेशच्या मधून चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार येतोय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर भाविक या तुम्हाला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचं मेडल या ठिकाणी देऊन तुमचा सन्मान केला जाईल. ड्राईव्ह केला आता मात्र क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. योगेशने चेंडूला अडवलाय. 5 झेल घेण्याची संधी होती. झेल टिपण्यासाठी गेले होते परंतु झेल टिपता आलेला नाहीये. परंतु आपल्या संघासाठी 3 धावा रोखल्यात. 3 धावा रोखल्यात. निश्चितच पुरेपूर प्रयत्न होता हा झेल टिपण्याचा. प्रयत्नाला भरपूर दाद दिली जाईल. मी विनंती करेल काशीनाथजी जाधव सर तुमच्या हस्ते हा मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. भाविक आपण या ऑन साइडला मारला फटका आणि केत मुळेच्या बॅटीतला होता. एक धाव भेटलाय. कॅमेरामॅन थोडंसं या ठिकाणी वळवायचा आहे. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय भाविकला. ऑलराऊंड परफॉर्म षटक टाकत असताना गडी टिपले आणि फलंदाजी करत असताना शेवटपर्यंत उभा राहिला. विनिंग चौकार ठोकला आणि अशी अष्टपैलू कामगिरी राहिली आहे भाविकची आणि त्या जोरावरती आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना दिला जातोय. वेल डन भाविक. पुढच्या मॅच साठी तुला खूप खूप शुभेच्छा असतील. तुमच्या टीमला सुद्धा खूप खूप शुभेच्छा असतील. दरम्यान आपण पाहतोय या ठिकाणी क्वालिफायर 1 चा मुकाबला म्हणजे या संघामधनं या मॅच मधनं जो संघ जिंकेल तो अंतिम 14 मध्ये जाणारा 13वा संघ आपल्याला मिळणार आहे. दरम्यान आपण पाहतोय संकेत पुढील षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती. कव्हरच्या क्षेत्रामध्ये ड्राईव्ह करो. उमेशचं चांगलं क्षेत्ररक्षण. जबरदस्त क्षेत्ररक्षण या ठिकाणी. टप्पा पडल्यानंतर डोळ्यावरती चेंडू लागलाय का. चला, पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये. आयोजकांना विनंती असेल डगआउट मधनं घेऊन या. या चेंडू मला वाटते डोळ्याला स्पर्श झालाय.
ओला फडका घ्या, ओला फडका घ्या आणि तो जरा भरपूर चांगला एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला आणि उमेश थोडस या ठिकाणी चेंडू डोळ्यावर लागल्या कारणाने थोडस त्रासात आहे. लगेच त्रासातून स्वतःला सावरेल आणि मॅच मध्ये रेडी होणार आहे. फटका होता जबरदस्त. निश्चित अनिकेत पाहतोय की फटका कोणत्या पद्धतीने त्यांनी सजवला, सेट केला होता आणि चेंडू अडवला. एक धाव घेतली गेलेली आहे. एका धावाने धावफलक 10 वरती सरकलाय. दरम्यान आपण आयपीएलचा मुकाबला पाहतोय या ठिकाणी. आयपीएलचा आता दुसरा मुकाबला या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. प्रथम फलंदाजी करत असताना सनरायझर्स हैदराबाद संघाने 279 279 धावा फलकावरती लगावल्यात आणि 4 चेंडू बाकी आहेत. म्हणजे 287 जो विक्रम आहे तो मोडण्यासाठी पुन्हा एकदा रेडी आहे. ईशान किशन 100 वरती खेळतोय 45 चेंडूंवरती. दरम्यान आता मात्र तेजस साठी पडलेला चेंडू हलक्या रीतीने खेळून काढला. तेजसनी एक धाव काढली गेले. अनिकेत करता पडणारा चेंडू असेल लेग स्टंपच्या बाहेर 9चा इशारा पंचांकडून दिला झालाय आणि एसटी रक्षकाने चुकी केलाय. 1+1 अशा 2 धावा धावसंघामध्ये ऍड केल्या जातात. चला 282 झाले सनरायझर्स हैदराबादचे. अजूनही 3 चेंडू बाकी असतील आणि 3 चेंडू शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल आहे. लास्ट बॉल षटकार ठोकला तर नक्कीच जो मागच्या वर्षाचा 287चा रेकॉर्ड ब्रेक केला जाईल. परंतु चौकार नाही लागलेला आहे. चौकार लागलाय, षटकार नाही. चौकार लागला तर म्हणजे 1 रन कमी, म्हणजे 286 आणि 87चं टार्गेट राजस्थानसाठी ठेवलेलं आहे. भलं मोठं आव्हान असेल. चेसिंग करताना राजस्थानची सुद्धा बॅटिंग आपल्याला पाहायला मजा येणार आहे. दरम्यान आपल्या ठिकाणी वळूया जिथे मॅच चालू आहे आपल्या या एसटी पाडा नगरीमध्ये. एका ठिकाणी संघ पाहतील आपण श्री साई माऊली, दुसऱ्या ठिकाणी साई इच्छापूर्ती संघ. सलमान बॅटर अजून खेळपट्टीवरती आहेत. अनिकेत आहे, तेजस आहे. आतापर्यंत चांगला किल्ला लढवत असताना 4 बॉल झालेत. 4 बॉल झालेले आहेत धावा फलकावरती. 15 15 धावा फलकावरती लगावल्या गेल्या आहेत. दरम्यान संकेतचा पुढील चेंडू हलक्या रीतीने खेळून काढला हा चेंडू. 1 धाव अजून म्हणजे 16 धावा फलकावरती लगावल्या जातात. लास्ट बॉल असेल. यश आहेत. श्रेयस ने पहिलं षटक टाकलं होतं. 9 धावा खर्ची पडला होता. त्यानंतर संकेत या ठिकाणी थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. अजून एकही चौकार या षटकामध्ये लागला नाही. आता मात्र ऑन साइडला मारला फटका अनिकेतच्या बॅटीतला. 1 धाव देऊन जाईल. दरम्यान षटक संकेतचं सुद्धा संपलंय. म्हणजे 2 षटक संपलेले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर श्री साई माऊली संघ 17 धावा फलकावरती लगावतोय. चांगली सरासरी असेल. 8.5च्या सरासरीने खेळत असताना श्री साई माऊली संघ 17 धावा फलकावरती लगावलाय. पॉवर प्लेचं षटक अजूनही बाकी आहे. हे तिसरं षटक पॉवर प्लेचं असेल. या षटकामध्ये सुद्धा धावा कोराने गोळा करण्याचा प्रयत्न करत सलामीर बॅटर मैदानामध्ये दाखल आहेत. अजून उभे आहेत. खांब गाडून ठेवलेला आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगला दमखम दाखवण्याचा प्रयत्न करणार. पॉवर प्लेचं षटक म्हणजे गॅप मोठे आपल्याला त्यांना दिसतील. 3 खेळाडू या सर्कलच्या आतमध्ये फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळणार आणि त्यावेळेस या ठिकाणी चौके ठोकणं थोडंसं आसान ठरणार आहे श्री साई माऊली संघाला. दरम्यान गोलंदाजी मार्क वरती मयूर आहे. मागच्या सामन्यामध्ये मयूरनी ते पॉवर प्लेचं षटक टाकलं होतं. चांगल्या रीतीने टाकलं होतं. आता मात्र चॅलेंजिंग असणार आहे तेजस आणि अनिकेतच्या समोर टाकत असताना. बॅटीची कडा थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव अजून धावसंख्या मध्ये वाढ होते. 18 धावा. 118 18 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. पॉवर प्लेचे अजूनही 5 चेंडू बाकी असतील आणि पहिल्या चेंडूवरती 1 धाव आल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय मयूर. तेजस आहे समोर. ऑन साइडला मारला फटका. जरा करता चेंडू या ठिकाणी 4 साठी 4च्या त्या बॅनरला आदळता राहिलेला आहे आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. 1 धाव अजून मिळालेली आहे. अनिकेत मुळे स्ट्राइक एंड वरती असेल.
आता मात्र थोडीशी चुकी या ठिकाणी चेंडू थेट यष्टांच्या मागे टप्पा पडल्या कारणे पंचांचा नोचा इशारा झालाय. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ झालाय. 20 धावा. कव्हर क्षेत्रामध्ये उम्याने पुन्हा एकदा चेंडूला अडवलाय. फेकी केलाय. फेकी गॅदर झालाय. यष्टींना चेंडू स्पर्श केलाय आणि त्यावेळेस पाहिलं अनिकेत मुळे आपल्या क्रीज मध्ये नव्हते, त्या कारणे पंचांनी गडी बाद असल्याचा इशारा दिलाय. 20 धावा फलकावरती. हे तिसरं षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं षटक चालू असताना आपण पाहतोय 3 चेंडू आतापर्यंत संपले. 3 चेंडू बाकी असतील. 20 धावा फलकावरती आहेत. येणारे 3 चेंडू बाकी असतील पॉवर प्लेचे. तेजस स्ट्राईक एंडवरती आहे आणि आपण पाहतोय पपलू नॉन स्ट्राईक एंडवरती पाहिजे. एक लेफ्ट हँडेड बॅटर मैदानामध्ये दाखल झालेला आहे. लेफ्ट हँडेड बॅटर पपलू मैदानामध्ये आलेला आहे. दरम्यान तेजस करता पॉवर प्लेच्या ओव्हर मधला चौथा बॉल. मोहितने या ठिकाणी अति घाई संकटात नाही. मोहितने चेंडू गॅदर केला गेला होता, परंतु रनआउट घेण्यासाठी फेकी करण्यासाठी गेला आणि फेकी करण्यासाठी जात असताना त्याच्या हातून चेंडू सुटला आणि सुटल्यानंतर चेंडू निघून गेला. 4 धावांसाठी सीमारेषे पार चौकार आलाय. लगावला गेले आहेत. 4 बॉल झालेत. ऑन साइडला टॅपच्या सारे खेळलेला फटका आहे. क्षेत्ररक्षणाने चेंडू अडवलाय. फेकी आलाय. फेकी गॅदर झालाय. यष्टींना या ठिकाणी लावलं. त्यावेळेस तेजस वेगाने आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय. लास्ट बॉल असेल या षटकातला. डावा फलकावरती 25. पहा मोहित या ठिकाणी थोडस मनामध्ये विचार करत का मी फेकायला गेलो आणि त्यामुळे तो चौका गेला. लास्ट बॉल असेल. 25 धाव फलकावरती पपलू करता हा चेंडू असेल. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी बॅटची खालची कडा लागली. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये 1 धावसेक मध्ये अजून अडवले. 3 षटक संपल्यात. पॉवर प्लेचं षटक सुद्धा संपलंय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 26 26 धावा. 1 गडीच्या मोबदल्यानंतर अनिकेत यावेळेस बाद झाला होता. चार चेंडू बाकी असेल. 28 धावा फलकावरती. ऑन साइडला मारला फटका. आता मात्र चेंडू निघून जातोय. मोहितला भेदून 4 धावांसाठी चौकार येतोय पपलूच्या बॅटतून.
32 वरती पोहोचलाय. 3 चेंडू बाकी असतील. साई इच्छापूर्ती संघ पण निष्ठा पाहायला गेला तर मागच्या सामन्यामध्ये 33 धावांचा पाठलाग यशस्वी केला होता. आता मात्र त्यांच्या समोर अजून एक मोठी धाव या ठिकाणी उभारताना दिसते. 4 धावांनी अजून वाढ झालाय. 36 वरती धावफलक सरकलाय. 2 चेंडू अजूनही बाकी असतील. पपलूचा झंझावात सुरुवात झालेला आहे. बॅक टू बॅक 2 चौकार ठोकल्यात पपलूंनी. आता मात्र तिसऱ्याच्या शोधात असणार. नक्की तिसऱ्याच्या शोधात असणार. चौकार ठोकून निश्चित धावफलक या ठिकाणी धावांचा डोंगर उभा करत असताना अंडरम बॉक्स ग्रेड मध्ये 36 धावा खरोखर एक मोठी धावसंख्या मानली जाते. परंतु अजून 2 चेंडू बाकी आहेत. पपलू रेडी आहे पुढचा चेंडू खेळण्यासाठी. त्यामध्ये कव्हर गेला गॅप मधून चेंडू निघून जातोय. बॅक टू बॅक तिसरा चौकार या स्पर्धेतला दुसरा फलंदाज असा आहे त्यांनी बॅक टू बॅक 3 चौकार. कालच्या दिवसामध्ये विनीतनं आपण पाहिलं होतं बॅक टू बॅक 3 चौकार ठोकताना. आणि आजच्या दिवसामध्ये लेफ्ट हँडेड बॅटर पपलू बॅक टू बॅक 3 चौकार ठोकतोय. आणि आता मात्र तेजसने कान मंत्र दिलाय चौथा पण येईल तुझ्या बॅटीतनं आपोआप. आणि चौथ्याच्या शोधात आता मात्र पपलू आहे. ऑन साइडला अडकलाय चेंडूला मोहितकडे. मोहितने चेंडूला अडवला. एक धाव कंप्लीट. दुसरा करण्याचा प्रयत्न नाही. दुसरी धाव होणार नाहीये. तर नक्कीच एका धावाने धावसंख्या मध्ये वाढ. 40 आणि 1 41 42 धावांचा टार्गेट येऊन राहते साई इच्छापूर्ती संघासाठी. पेनल्टीचे मायनस केले तर 40 धावा. 40चं टार्गेट असेल. टेक्निकल स्कोरर दुरुस्त करून घ्या. आणि 40चं टार्गेट या ठिकाणी राहिलंय. प्रथम गोलंदाजी मार्क वरती येतोय हे षटक टाकण्यासाठी. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांकडनं. 40 धावांचं लक्ष भला मोठं आव्हान आहे. 10 धावांच्या सरासरीने खेळावा लागणार हा सामना जिंकण्यासाठी. 33 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या केला गेला होता. परंतु आता मात्र त्याच्याहून जास्त धावा या ठिकाणी पार करायच्या. तर नक्कीच चांगली फलंदाजी या ठिकाणी करावी लागणार आहे. सलग बॅटर मैदानामध्ये दाखल झाल्यात. मयूर आणि शिवा ही जोडी मैदानामध्ये आहे. हो या ठिकाणी बॅटचा फ्लो या ठिकाणी बॅट खेचली होती मारण्यासाठी. परंतु चेंडू ज्या झाला त्या ठिकाणी आपण पाहिलं तर स्वतःला थांबवलं आणि 1 रन धावण्यामध्ये या ठिकाणी हो टप्पा पडल्यानंतर निघून जातो. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये वाटलं होतं फलंदाजाला की हा चेंडू स्वैर असेल. परंतु तो स्वैर न असता तो चेंडू या ठिकाणी फेअर होता. त्या कारणे पंच तटस्थ होते. फेअर डिलिव्हरी असल्याचा इशारा त्यांच्याकडनं आला. आणि त्यानंतर आपण पाहतो लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. आणि आता मात्र अवांतर चेंडू म्हणून घोषित करतोय पंच. कव्हरची शिला मारला फटका. या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालंय. चेंडू अडवलाय तेजसनी. एकच धाव घेतलाय चेंडूवरती. 5 सकाळच्या सत्रापासून आपण त्या वडाच्या झाडाखाली भरपूर पब्लिक होती. आणि पब्लिक ती आता नाही आहे. त्याचं कारण आहे सगळे ऑफिसला गेलेत. त्यांचा ऑफिशियली वर्क करायला लागलं. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच आपल्याला पुन्हा एकदा त्या ठिकाणी दिसतील. त्या टायमाला त्यांचं ऑफिस बंद होईल. आणि इथे एसटी पाड्यातल्या लोकांना माहिती आहे ते ऑफिस कोणतं आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे की ते ऑफिस आम्हाला माहिती आहे कोणतं आहे. ते ऑफिस वर्क केल्यानंतर संध्याकाळी परत आपल्याला या पटांगणाच्या दिशेला या खेळपट्टीच्या दिशेने आपल्याला त्या वडाच्या झाडाखाली नक्कीच ती पब्लिक पुन्हा एकदा सामन्यांचा लुत्फ उठवताना दिसतील.
चला दोन संघ या ठिकाणी कालच्या दिवसामधले, एक साई चरण, दुसरा डीसीसी नवापूर, दोन्ही संघांचा एक सुपर ओव्हरचा मॅच या ठिकाणी खेळवला जाईल. डीसीसी नवापूर आणि साई चरण दोन्ही संघाचा मॅच या ठिकाणी खेळवला जाईल सुपर ओव्हरचा. टॅपचे सारे मारला फटका, चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर गेलाय, म्हणजे एकच धाव भेटेल चेंडूवरती. 1.1 षटक संपलाय, 8 धावा फलकावरती आहे. 40 धावांचा पाठलाग आहे. कुठेतरी दोन्ही फलंदाज मोठे फटके शोधतात, मारण्याचा प्रयत्न करतात, परंतु फिल्डिंग भरपूर चांगली आहे. आता मात्र खूपच चांगली फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग या ठिकाणी जुगलची. कालच्या दिवसामध्ये सुद्धा एक जुगल होता, त्याची जुगलबंदी पाहिली होती. आता मात्र फिल्डिंग मार्क वरती एक जुगल आहे, त्याची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळते. ड्राइव्ह केलाय कव्हर क्षेत्रामध्ये, पप्पो तेजस 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 स्टिकच्या बाजूने मारणं भरपूर कठीण आहे. धावफलक सरकला एकच नाही, धावफलक जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती, ज्या ठिकाणी नो चेंडू आणि नो वरती प्रहार केला होता मयूरने, परंतु अनिकेत त्या ठिकाणी उभे होते, सज्ज होते, चेंडू कधी येतोय आणि अडवून बी ठेवतो. एकच नोची धाव आल्या 11 धावा फलकावरती. मात्र कंटाळले होते मयूर, मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत 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 कंटाळले आणि शेवटी अजून एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये मर्यादित क्षेत्राच्या बाहेर मारतोय, गडी बाद होतोय. मयूरला बॅक टू डिपार्ट जावं लागते. ओहो, मयूर बाद झाल्यानंतर रोशन आले होते, रोशननी नाव रोशन करायच्या जागेवरती षटकार मारून बाद झालाय. धावा फलकावरती आपण पाहिल्या 1-0 11 धावा, 1-1 11, 1-1 11, 2 षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी धावा फलकावरती 11, 6-6च्या सरासरीने घेऊन चालणार नाहीये. 40 धावांचा पाठलाग आहे, मोठे फटके मारावे लागतील, प्रयत्न करतायत, परंतु त्या प्रयत्नाला यश या ठिकाणी मिळत नाही. टप्पा पडल्यानंतर पहा, गणेशाचा चेंडू टप्पा पडल्यानंतर स्विंग होतोय आणि निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू पडतोय. अखेर 12 चेंडू मध्ये अजूनही आपण पाहायला गेलं तर 29 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी साई इच्छापूर्ती संघाला. पॉवर प्लेचं षटक घेऊन आलेला गोलंदाज अनिकेत मुळे. पहिला चेंडू ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव भेटू शकेल चेंडूवरती, 12वी धाव या ठिकाणी फलकावरती लगावली जाते. आखोटापा चेंडू या ठिकाणी 9चा इशारा पंचांकडनं झालाय. 9ची 1 रन धावसंघामध्ये ऍड केली जाईल. 14 धावा फलकावरती लगावल्या जातात.
खोलवर टप्प्यात चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी मर्यादित क्षेत्राच्या बाहेर मारतोय, गडी होतोय बाद. रोहित येतोय नवीन फलंदाज. बॅटची कडा झेल खाली क्षेत्राच्या झेल टिपलाय वेदांतनी, गडी बाद होतोय अजून एक रोहितच्या रूपाने. संकेत आले होते आणि संकेत सुद्धा आता मात्र गेले, पण कर्नावरच्या रूपाने गडी गाद भारत. नवीन फलंदाज पैकी थोडीशी खराब, 2 धावा भेटेल. चौकार भेटलाय. शुभमच्या बॅटीतून चौकार. 19 धावा फलकावरती लगावल्या जातात. तर ऑन साइडला अनिकेत आहे, अडवल्या चेंडूला फेकी केलाय, स्टंप पडलेला होता. रुद्र हे शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आहे. चला 4 चेंडू बाकी आहेत. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, वाईटचा इशारा पंचांकडनं. अवांतरने धावसंघामध्ये वाढ. मधोमध बॅटीची कडा लागून फाईन लेग क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 1च धाव भेटते. निर्धाव चेंडू. लास्ट बॉल. 2 चेंडू बाकी आहेत शेवटचे. हलका त्याने घेऊन काढला. 1च धाव. आता मात्र शेवटचा चेंडू बाकी असेल. ॲज अ फॉर्मॅलिटी टाकायचे. दरम्यान रेडी राहायचं आहे. टीम अष्टविनायक साई इच्छापूर्ती संघ. चला कर्णधार दोघांनी टॉस साठी या. अंतिम 14 मध्ये दाखल होणारा अजून एक संघ आपल्याला मिळतोय, तो म्हणजे श्री साई माऊली संघ.